सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी परिसरातील गट ग्रामपंचायत कार्यालय मुरपार लेडेझरी येथील सरपंच सचिव यांनी काम करता काढले बिल, अशा प्रकारे गावक्यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी लावले आरोप। कोसमतोंडी परिसरातील गट ग्रामपंचायत मुरपार लेडेझरी येथील सचिव सारिका लांजेवार व सरपंच कुंदाताई काशीवार यांनी गावामध्ये काम करता काढले बिल, अशा प्रकारे आरोप गावकऱ्यांनी व जनतेने लावण्यात आला आहे। त्यामध्ये 15 वित्त आयोगातून बोदुडा, मुरपार, लेडेझरी या गट ग्रामपंचायतला गावात विकास कामे करण्यासाठी लाखो रुपये शासनाकडून ग्रामपंचायत कार्यालय आले। यामध्ये गावातील नाली उपसा, विहिरीची गाळ काढणे, विहिरीला तोंडी बसवणे, पावसाळ्यात गावात औषधी फवारणी करणे, कचरा कापणे, जुनी वाला कंपाऊंडला रंग रांगोळी करणे, अशा अनेक प्रकारे कामे कमी प्रमाणात करून अधिक बिल उचल केल्याचे आरोप जनतेने लावले। याविषयी या ग्रामपंचायत चौकशी व्हावी याकरिता सडक अर्जुनी येथील खंडविकास अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना गावातील जनतेने लेखी तक्रार देऊन सुद्धा कसले प्रकारची कारवाई केल्याची बोलले। यावर वरिष्ठ अधिकारी यांनी कोसमतोंडी परिसरातील मुरपार लेडेझरी ग्रामपंचायत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। पंचायतला माहिती मागितला, पण माहिती काही मिळाली नाही। आम्ही खंडविकास अधिकाऱ्यापर्यंत गेला, तिकडे समोर SDO पर्यंत गेला, पण अजून 2 महिन्याची कालावधी झाली तरी पण आम्हाला माहिती मिळून नाही राहिली। आम्हाला निकाल वगैरे काही भेटला नाही तिकडून। कशाची माहिती मागितली होती? आम्ही ग्रामपंचायतला मागितला होता 5 वर्षाचा कारभार काय झाला बा म्हणून हिशोब मागितला होता, पण त्यांनी काही दिला नाही। ग्रामपंचायतनी तणनाशक आणि फवारणी करणे हे गावामध्ये केलेलं असं दाखवत आहेत, याच्याविषयी काय सांगणार आपण? नमस्कार, मी संदीप धनराज मुंगमोडे, मुरपार या गावाचा रहिवासी आहे। आणि ते तुम्ही जे विचारत आहात ते तणनाशक विषय, मला तसं वाटत नाही की 10,000 रुपये खर्च येईल म्हणून। जास्तीत जास्त हो समजून त्याला 10,000 रुपये खर्च आला असेल, पण त्यांनी 55,000 रुपये काही रुपयाचं बिल काढलं आहे। आणि ती कचरा कापणी जेव्हा सांगत आहात तुम्ही त्यानुसार तर आमच्या गावातून 80% लोक सांगतील कचरा कापणी हा प्रयोग झालाच नाही, पण त्यांनी 1,00,000 काही हजार रुपयाचा बिल काढलेला आहे त्यानं, आणि कचरा कापणी झालाच नाही। त्याला आमच्या म्हणजे 15चे जे पैसे येतात जेवढी लोकसंख्या त्यानुसार पैसे येतात, त्यानुसार काम तरी झालं पाहिजे। आमचं असं म्हणणं आहे की 10 लाखाचे काम आले, 8 लाखाचे काम करा, 2 लाख रुपये तुमच्या खर्चात टाका। आपण हे कसं करत आहेत? 10 लाखाचे काम आले, 2 लाखाचं काम करत आहेत, 8 लाख रुपये आपल्या खिशात टाकत आहेत। गावाच्या याच्याने विकास होणार नाही, हा गावाचा भकासच होईल। यावर्षी त्यांना आपण गावकऱ्यांनी तर बोलले नाही का यावर्षी असं बोगस काम होत आहे? तर अजी आम्ही बोलला, पण ते आमच्या गोष्टी मानतच नाहीत। हा काम केलं तो काम केलं, फक्त पट्टी देत आहेत, हा काम केलं तो काम केलं। आता एक विचार केला, 96,000 रुपये संडास बनला आमच्या ह्या प्राथमिक जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये। त्या संडासमध्ये संडासकर बसवायची इच्छा होत नाही। याच्या अगोदर फुटला पत्रा होता, आम्ही बोलला, त्याच्यानंतर टीन मांडण्यात आला। अजून काय काय समस्या आहेत गावामध्ये? आता बहुत साऱ्या समस्या आहेत आपल्या गावामध्ये। जवळपास विहिरीचे गाळ काढणे काही झाले नाही, फक्त तोंडीला फक्त पेंट मारून त्या टोनीची दुरुस्ती करत नाही, फक्त पेंट मारून झाले, त्याच्या तरी काही काम करण्यात नाही आले। आणि बिलाची उचल केली? हा, बिलाची उचल केली आहे। ग्रामपंचायत मुरपार लेडेझरी ग्रामपंचायत सदस्य आहे। माझे नाव अरुण गुलाब वासनिक आहे। गेल्या 9 ते 10 महिन्यापासून जे ग्रामपंचायतचे कामे चालू आहेत ते माझ्या मते पूर्ण खादाडपणाचे कामं चालू आहेत। ते शाळेचे काही कामं असोत, विहिरीचे कामं असोत, नाले उपसण्याचे कामं असोत, किंवा ग्रामपंचायतच्या वॉल कंपाऊंडचे कामं असोत। मी पण बनसोड साहेबापर्यंत गेलो, त्यांनी पण सांगितलं एवढ्या लाखाचा काम आहे। त्यांच्यावरचा माहितीचा अधिकार लावलो। ग्रामसेवक जे मॅडम आहे ते वऱ्यावर या गोष्टी करते, आणि अशामुळे लोकांना माहिती झाली, नवतरुण पोरांना माहिती झाली, आणि त्यांनी नाही का गावातून 250 सह्या घेतला। SDO साहेब, BDO साहेब आणि पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला की आम्हाला हिस्सा पाहिजे म्हणून, तरी पण ते देण्यास नकार।